नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करते. आजचा एक छोटासा व्हिडिओ 2 ते 3 मिनिटाचा. याच्यामध्ये आपण एक भरपूर महत्त्वाच्या प्रश्नाबद्दलचं मत घेणार आहे एका इतिहासकारांकडनं. त्यांचं नाव आहे डॉक्टर राजेश मेरगे सर, ज्यांना 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि सोबतच त्यांनी भरपूरशी इतिहास व्याख्यान लेखन केलेलं आहे. त्यांच्याबद्दल भरपूर सांगण्याची गरज नाही, ऑलरेडी आपण एक पॉडकास्ट पण बनवला आहे, तिथे मी त्यांच्याबद्दल बोललेलोच आहे. महत्त्वाचा प्रश्न काय सर माहिती आहे, एक विचार प्रणाली आहे आणि तुमचं एक टॅगलाईन आहे की इतिहास जो आहे तो कॉन्ट्रोवर्सीनं समोर नाही जायला पाहिजे, कोऑर्डिनेशननी समोर जायला पाहिजे. आणि हेच मी तुमच्या भाषणामधून पण ऐकलंय. तो प्रश्न म्हणजे काय सर, की आता रिसेंटली छावा मूव्ही रिलीज झाला होता आणि मूव्ही रिलीज झाल्यापासून भरपूरशी अशी विचारप्रणाली बाहेर आलेली आहे की औरंगजेबाची जे खुलताबादला कब्र म्हणू शकतो असं म्हणणं आहे. ही विचारप्रणाली खूप पेट घेते, खूप वनवा घेते, फक्त महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण आपल्या भारतामध्ये म्हणू शकतो. तर या विचारप्रणालीवर तुमचा काय विचार आहे सर? खूपच कठीण प्रश्न आहे हा आणि आजच्या वास्तवाला डोळ्यासमोर ठेवून त्याचं आपण उत्तर दिलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुम्ही जे म्हटलं की इतिहास हा समन्वयाने पुढे जावा, त्यात नाट्यमयता नसावी. बरोबर. मुळातच औरंगजेबाची कबर आपण उखडून टाकावी आणि ती नष्ट करावी असं ते आज जी चर्चा चालली आहे. मग मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजे गादीवर येतात आणि 9 वर्ष रणसंग्राम करतात आणि अजिंक्य राहतात आपल्या लढ्यामध्ये. आणि ते स्वराज्य रक्षक आणि स्वराज्य विस्तारक म्हणून त्यांची महत्त्वाची प्रतिमा संभाजीराजांची आपल्यासमोर येते. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचा जो मुख्य प्रवर्तक धनी होता ते राजाराम महाराज जिंजीला होते. आणि जिंजी हे तामिळनाडूमध्ये. बरोबर. आणि जिंजी तिथून ही लढाई स्वराज्याची लढल्या जाते. म्हणजे आपल्याकडे मराठ्यांकडे राजा नव्हता, तो जिंजीला होता, द्रव्य नव्हतं, सैन्य नव्हतं, यातलं काहीही आपलं नसताना केवळ संभाजी महाराजांच्या आणि शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं मराठे हा स्वराज्याचा लढा एक हाती घेऊन एवढ्या मोठ्या महाशक्तीशी मोगलांशी फाईट करतात, लढतात. हे खरं कर्तृत्व शिवाजी राजांच्या संभाजी महाराजांच्या कार्याचं खरं कर्तृत्व आहे. म्हणून औरंगजेबाचा लढा हा बादशाही लढा होता आणि मराठ्यांचा लढा हा लोकलढा होता. शिवाजी राजांच्या संभाजी राजांच्या मृत्यूनंतर तब्बल 27 वर्ष मराठे राजा नसताना आणि कुठली साधनं नसताना फक्त मराठा अस्मिता, स्वराज्य अस्मिता ही प्रेरणास्थानी ठेवून शिवरायांना संभाजीचा आठव करत या आलमगीर औरंगजेबाशी लढतात. आणि लढता लढता या औरंगजेबाला या महाराष्ट्रातच मातीमध्ये त्याला गाडतात. हे खरं शिवाजी राजांचं, संभाजी राजांचं खरं कर्तृत्व आहे. बरोबर. मग हे स्वराज्याचं कर्तृत्व जेव्हा मी याची चर्चा नव्या पिढीशी पुढच्या काळामध्ये जर करेल आणि त्याचा पूरक पुरावा जर कोणता असेल तर खुलताबादची औरंगजेबाची कबर आहे. बरोबर. ती जर कबर तुम्ही उखडून टाकली, नष्ट केली, तर 27 वर्षाच्या यशस्वी लढा करून या महाराष्ट्राच्या मातीत या औरंगजेबाला मराठ्यांनी गाडलं याचा पुरावा मी मग कसा दाखवू नव्या पिढीला? मला वाटतं मराठ्यांच्या अस्मितेचं, स्वराज्याचं, त्याच्या कार्याचं जेव्हा विश्लेषण करू तेव्हा औरंगजेबाची कबर हे त्याच्या स्वराज्याची लढाई करताना त्यांनी जे असीम काम केलं आहे तो पुरावा तो कायम राहायला पाहिजे अशी माझी याच्या पाठीमागे भावना आहे. आणि या संबंधामध्ये अनेक इतिहास संशोधकांनी सुद्धा हीच विचारधारा आपल्यासमोर मांडलेली आहे. बरोबर. खूप क्रिस्टल क्लिअर पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि खरंच तो पुरावा आहे असं म्हणू शकतो. आणि इव्हन छावा मूव्हीजमध्ये पण बघितलं आहे, खूप सारे असे मालिका आहे छत्रपती संभाजी महाराजांवर, त्याच्यावर पण एका डायलॉग पद्धती म्हणून एका टॅग पद्धतीने पण यूज करण्यात आला आहे की आता तो आलेला आहे, त्याला उत्तरेकडे जाऊच द्यायचं नाही, त्याला महाराष्ट्रातच ठेवायचं आहे. आणि ही खूप चांगला पुरावा असू शकते आपल्या येणाऱ्या पिढींसाठी, आपल्यासाठी म्हणा आणि सगळ्यांसाठी. आणि उगाचच याच्यावर एक कॉन्ट्रोवर्सी किंवा राजकारण करण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे, कारण याच्यामध्ये जे राजकीय पक्ष म्हणा किंवा विचार प्रणाली लोक आपला सेल्फ इंटरेस्ट बघताय आणि एक म्हणजे हे सगळं राजकीय प्रेरित हेतूने हे सगळं झालेलं आहे. बरोबर. 55 कोटीची तरुण पिढी या देशातली आहे. मला तुमच्या माध्यमातून आवाहन करायचं आहे, या नव्या पिढीने फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीपर्यंत न जाता इतिहास वाचावा, अभ्यास करावा, संशोधन करावं आणि मग मतं नोंदवावीत.
ना. हां बरोबर. हां बरोबर. तर खूप छान आन्सर दिलेला आहे आपल्याला आज इतिहासकार डॉक्टर राजेश मिरगे यांनी. आणि मला पण वाटते की हीच विचारप्रणाली आपली एक जे आहे आणि आपल्या महाराजांचा लढा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा किंवा कोणीही जे आपल्या देशामध्ये फ्रीडम फायटर झाले यांचा कधी पण एखाद्या धर्माबद्दलचा लढा नव्हता. त्यांचा त्या हुकुमशाहीसोबत, त्यांचा त्या क्रूरतेसोबत होता, बादशाही माइंडसेट सोबत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी राजगद्दीसाठी स्वतःचा राज्याभिषेक करून नाही घेतला होता. त्यांना माहीत होतं की कशासाठी करायचं आहे. तर मला वाटते की आपण पण तेच आयडिओलॉजी समोर घेऊन चालायला पाहिजे. आणि मी पण तोच एक प्रयत्न करतोय तुमच्या मदतीच्या साहित्याने. आणि नक्की नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या फॅमिलीपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना एक आयडिओलॉजी समजायला पाहिजे आणि खराखुरा इतिहास, खरेखुरे छत्रपती पोहोचायला पाहिजे त्यांच्यापर्यंत. धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो.